सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, संपादक, गांधीवादी विचारवंत सुरेश द्वादशी यांनी एक अतिशय विचित्र असं विधान केलं आणि त्याच्यावरून एक चर्चा आता होते आहे. गदारोळ उठला असं मी काही म्हणणार नाही, कारण की त्याची काही फार कोणी दखल घेतली नाही, ही चांगली गोष्ट झाली. पण जी काही घेतल्या गेली ती त्यांच्यावरती त्यांना आक्षेप घेणारीच दखल घेतल्या गेली. त्यांचं विधान असं होतं की बहुतांश मराठी ललित लेखक हे उच्चवर्णीय असल्यामुळे सावरकर प्रेमी आहेत म्हणून ते गांधी विरोधी आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो एखाद्या मोठ्या पदावरती बसलेला आहे, जो ज्याला आपण समाज धुरीण म्हणतो, साहित्य, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सगळ्या ह्याच्यामध्ये जे पुढारलेले लोक असतात त्यांना जबाबदारीनं विधानं करावी लागत असतात. त्याच्यातलं राजकीय आपण समजू शकतो की ते ठरून ठरून तसं वागत असतं. पण हे जे काही तथाकथित महाराष्ट्रातले पुरोगामी विद्वान आहेत ते कशासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात? म्हणजे समजा तुम्ही असं म्हणणार असाल की उच्चवर्णीय हे सावरकर प्रेमी आहेत, पहिला आक्षेप असा आहे की कुणालाही त्याच्या जन्माच्या मुळे मिळणारा जो वर्ण आहे त्याच्यावरून त्याचं तुम्ही मूल्यांकन करणार आहात का? एखाद्याचं मूल्यांकन त्याच्या गुण अवगुणावरून त्या संदर्भात केलं जावं. त्यानं जी प्रत्यक्ष आता समजा लेखकाचा विषय असेल, त्यांनी लेखकांचा विषय मांडला म्हणून म्हणतो की तुम्ही 5, 25, 50, 100 महत्वाचे लेखक घ्या आणि त्यांच्या वाङ्मयावरून ठरवा. तुम्ही जर त्या सगळ्या लेखकांच्या जाती शोधत बसले आणि त्याच्यावर निष्कर्ष काढत गेले तर हे अतिशय आक्षेपार्ह आहे. म्हणजे पहिलाच मुद्दा जो निखालस पूर्णपणे खारिज करावा लागतो, खोडून निघतो आपोआपच, की जन्माप्रमाणे येणारी जी गोष्ट आहे त्याचं जर तुम्ही भलं आणि बुरं असं काही म्हणणार असाल किंवा त्याचे निकष ठरवणार असाल तर मग परत तुम्ही त्या मध्ययुगीन काय, जुनाट काय, अगदी पार आधीच्या मानसिकतेमध्ये गेले की जन्माप्रमाणे जात ठरत होते, वर्ण ठरत होते. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ज्याच्या विरोधामध्ये तथाकथित सगळी एवढी मोठी सामाजिक लढाई चालली असं यांचं म्हणणं आहे. एक आणखी पुरोगामी आहेत, सुरेश द्वादशीवार तर गांधीवादी आहेत. मग जेव्हा की तुम्ही समतेची लढाई चालू होती, जेव्हा की जन्मामुळे कुणाला दलित म्हटल्या जाऊ नये यासाठी सगळं आंदोलन चालू होतं, जन्माप्रमाणे कुणाला मागास ठरवल्या जाऊ नये किंवा पारधी या जमातीला जन्मतःच त्याच्यावरती काय आरोपी म्हणून शिक्का, गुन्हेगार म्हणून शिक्का इंग्रजांच्या काळात केला होता आणि त्याप्रमाणे तसा कायदा केला होता की तो जन्मलेलं प्रत्येक मूल सुद्धा पारधी या जमातीतले ते गुन्हेगार असायचं. हे सगळं बाजूला ठेवून आपण घटना स्वीकारली, संविधानाप्रमाणे आपला देश 75 वर्ष झाले चालू आहे, नियमितपणे निवडणुका होत्या आहेत. उलट जेव्हा केव्हा निवडणुका सार्वत्रिक आपल्या निवडणुका रद्द केल्या होत्या ते इंदिरा गांधीच्याच काळातले. आज हे सगळे तथाकथित पुरोगामी ज्या इंदिरा काँग्रेसची किंवा आता काँग्रेसची डमडम वाजवत आहेत त्याच इंदिरा गांधींनी स्वातंत्र्याची गळचेपी केलेली होती. म्हणजे हे जे काही सगळं संविधानाप्रमाणे चालू आहे त्याची गळचेपी ज्यांनी केली त्यांच्याच तुम्ही आता मांडी लावून आहात, ते ठीक आहे, तुमचा काय त्याच्यामधला स्वार्थ असेल तुमच्या पातळीवरती. पण आता मांडणी करत असताना तुम्ही परत त्या जुन्या मानसिकतेमध्ये, मध्ययुगीन मानसिकतेमध्ये, जसं दलितांना, इतर बहुजनांना, मागासवर्गीयांना त्यांच्या जातीप्रमाणे त्यांचं मूल्यमापन करू नये आणि त्यांच्यावरती अन्याय होऊ नये अशी मांडणी करत असताना उलट त्याच्या नेमकं उच्चवर्णीयांना केवळ ते उच्चवर्णीय आहेत म्हणून तुम्ही टीका करणार आहेत का? गिरीश कोबेरांच्या लोकसत्तामध्ये जो तो ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे हे जे शीर्षक आलं होतं, ज्याच्यावरती आम्ही आक्षेप घेणारा व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मुद्दा हाच होता की तुम्ही आधीच ठरवणार एखाद्याची जात जशा पद्धतीने क्षुद्र जे आहेत त्यांना तुम्ही तसं न म्हणता, जन्मजातीप्रमाणे न ठरवता त्यांच्यावरती अन्याय करू नका असं म्हणत असताना उलट जे सवर्ण आहेत त्यांना आता केवळ सवर्ण म्हणून तुम्ही त्यांच्यावरती हल्ले करणार, अशा पद्धतीची वैचारिक टीका करणार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधाभास असा की महात्मा गांधीची हत्या गोडसेंनी केली ह्या नावानं कायम तुंतुणं वाजवणारे हे विसरतात की सगळ्यात मोठे गांधीवादाचे भाष्यकार हे महाराष्ट्रातलेच आणि ब्राह्मण जातीतच जन्मलेले उच्चवर्णीयच होते. विनोबा भावेंसारखे, आचार्य जावडेकरांसारखे कितीतरी गांधीवादी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून उच्चवर्णीयांमधून जन्मले की ज्यांनी अखंडपणे गांधीवादाचा प्रचार प्रसार केला, लिखाण केलं, त्याची मांडणी केली. म्हणजे हे सगळे किंवा पुरोगामी चळवळीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीय आहेत. आधी होते, आज सुद्धा आहे, पुरोगामी राजकारणामध्ये सुद्धा आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे कितीतरी पुरोगामी हे फार मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीय म्हणून जन्मलेले आहेत. किंवा मी ज्या शेतकरी संघटनेचा बिल्ला मोठा अभिमानानं लावतो ते शरद जोशी, ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची निखळ अर्थवादी मांडणी केली. कधीही जन्माप्रमाणे येणारी जात, धर्म, प्रदेश या सगळ्या गोष्टीचा जो काही अभिमान आहे त्याला क्षुद्रवाद म्हणून बाजूला ठेवलं. ते शरद जोशी उच्चवर्णीयच होते ना.
हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये मांडणी करणारे उच्चवर्णीय आहेत. आणि तुम्ही आता असं म्हणतात टोकाला जाऊन की मराठी ललित लेखक हा उच्चवर्णीय असल्यामुळे सावरकरवादी. म्हणजे तो आहे की नाही ते पण यांनी शोध घेतला नाही. महत्वाच्या मराठी लेखांचं, उच्चवर्णीय यांच्या म्हणण्याप्रमाणे लेखांचं साहित्य शोधून त्या साहित्यामध्ये तुम्हाला काय सावरकर प्रेम दिसलं? म्हणजे एकीकडून तुम्ही आरोप म्हणण्याच्या पेक्षा तेव्हा शिक्का मारून टाकला की ते सावरकर प्रेमी. आणि पुढचं त्यातलं जास्त भयानक वाक्य ते असं, ते सावरकर प्रेमी असल्यामुळे ते बाय डिफॉल्ट म्हणजे आपोआपच ते गांधीचे विरोधक ठरणार. गोडसे हा ज्या जातीमध्ये जन्मला त्या जातीमधल्या प्रत्येकाला तुम्ही गांधीचा मारेकरी म्हणणार आहात का? तसं जर असेल तर शिवाजी महाराजांशी द्रोह करणारे कितीतरी अस्सल जातीवंत मराठे होते. मग त्या सगळ्या मराठ्यांना तुम्ही शिवशाहीचे शत्रू मानणार आहात का? किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या गुन्हेगार सापडला, आता जसं दहशतवादाला धर्म नसतो हेच लोक मांडणी करतात का? तर जो पकडला गेला आहे तो दहशतवादी आहे, गुन्हेगारी कृत्यामध्ये सामील आहे हे ठीक आहे, पण तो मुसलमान आहे म्हणून दहशतवादाला काय हिरवा रंग देऊ नका. चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला ही अशी मांडणी करायची असेल तर मग दुसरीकडून एखादा लेखक जन्मानं उच्चवर्णीय आहे हा त्याचा गुन्हा ठरतो की काय? म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जन्माप्रमाणे जी चिटकती ती जात असो, धर्म असो, प्रदेश असो, या सगळ्या गोष्टी क्षुद्रवाद म्हणून बाजूला ठेवायचं हे नवीन आधुनिक पुरोगामी समतावादी तत्वज्ञान सांगतं. मग ह्याचाच विपर्यास करून तथाकथित तुम्ही उच्चवर्णीयांच्या बाबतीत केवळ ते उच्चवर्णीयात जन्मलेले आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती दोषारोप करणार. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा जो वाचक वर्ग आहे मराठी लेखकाचा, मराठी साहित्याचा, हा फार मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय राहिलेला आहे, ज्याच्यावरती तुम्ही एकेकाळी बहुजन मध्यम वर्ग च्या ऐवजी ब्राह्मणी मध्यम वर्ग, सदाशिव पेठे म्हणून असा शिक्का मारत होते. तुम्ही शिक्का काही मारा, कितीतरी दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा साधारणतः 60-70 पर्यंत, इसवी सन 60-70 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण मध्यम वर्ग हा मराठी वाचकाचा ग्राहक होता. मराठी साहित्याचा पुस्तकं तो विकत घेत होता. या सगळ्या साहित्यिक चळवळी या त्या मध्यमवर्गीय ब्राह्मणांशी संबंधित किंवा त्यांनी पोचल्यामुळे पुढे गेलेल्या होत्या. 70च्या नंतर शहरीकरण सुरू झालं, जागतिकरण, नंतर 90च्या नंतर जागतिकरण सुरू झालं. या सगळ्यातून इतर जातीतला म्हणजे दलित मध्यम वर्ग तयार झाला, बहुजन मध्यम वर्ग तयार झाला, इतर मागासवर्गीयात मध्यम वर्ग तयार झाला. हे साधारणतः 70च्या नंतर 90च्या नंतर त्याला गती आली आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या शहरांच्या बरोबरीनं छोटी जी शहरं आहेत, अगदी गावे, या ठिकाणी तुम्हाला ब्राह्मणेतर मध्यम वर्ग, ब्राह्मणेतर उच्च मध्यम वर्ग हा तुम्हाला दिसून येतो. म्हणजे एकेकाळी ज्यांनी हे सगळे साहित्य चळवळ पोचली, तुम्ही टीका करत असताना हे तर उत्तर द्या ना, ज्यांच्यावरती तुम्ही आज केवळ ते जन्मानं उच्चवर्णीय म्हणून टीका करतात. मग ह्याचं पण उत्तर द्या की ह्या सगळ्या साहित्य सांस्कृतिक चळवळीला महाराष्ट्रामध्ये एक काळ, कारण की त्याची पोटपाण्याची गरज भागलेली होती म्हणून तो मध्यम वर्ग या चळवळीला पाठिंबा देत होता. 70-80च्या नंतर, विशेषतः 90च्या नंतर मोठ्या प्रमाणात बहुजन मध्यम वर्ग जो सुस्थितीमध्ये आला, मध्यम वर्ग म्हणून तयार झाला, त्याचे पोटपाण्याचे आणि प्राथमिक पातळीवरचे प्रश्न मिटले आणि तो सांस्कृतिक आणि साहित्यिक आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्यायला लागला. हे सगळं समोर स्पष्ट असताना आता परत एकदा तुम्ही हे ज्याच्या जातीवरून काय आहे ते विष कशामुळे काढता आहात, कशामुळे तुम्ही ते हे विष पेरता आहात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकर गेले, गांधी गेले, गोडसेही गेला, हे सगळं झाल्याच्या नंतर अधिकृतरित्या त्याच्यावरती खटला झाला, त्याला फाशी झाली, सगळं संपलं. तरीही परत तो विषय काढायचा, सावरकरांचं आणि गोडसेचं नातं जुळवायचं, जो की त्यांनी केलेली हिंसा सावरकरांना मंजूर नव्हती. सावरकर काय, हिंदू महासभा काय, संघ काय कडक भूमिका घेत नाहीत म्हणून तर त्यांच्याशी मतभेद होऊन गोडसे बाहेर पडलेले होते. याच्यावरती सविस्तर लिखाण विक्रम संपत सारख्या तरुण लेखकांनी केलेलं आहे किंवा त्याच्यानंतर त्याच्या आधी शेषराव मोरेंनी मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं केलेलं असताना परत तेच विष कालवायचं, हीच एक मुळात मानसिकता आहे. द्वादशी वारांच्या या वक्तव्यावरची ही उसंतवाणी. द्वादशी वारांचे बोलते विखारी, जातीय विषारी द्वेषपूर्ण, उच्चवर्णीय जो मराठी लेखक गांधी विरोधक आहे म्हणे, जन्मजात ऐसा मारती हे ठप्पा, पुरोगामी गप्पा करूनिया, गोडसेने केली हत्या शरीराची, भक्त विचाराची रोज करी, यांच्या डोक्यातला गोडसे जाईना, विशुद्ध होईना मन ऐसे, गांधी आचरणे किती अवघड, गांधी आचरणे
अवघड किती येई अनुभूती भक्तांनाच, कांत भाव चळे ऐसे गांधीवादी विकृतीची व्याधी विचारात. गोडसेनी तरी गांधीच्या शरीराची हत्या केली हे स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे रोज गांधींच्या विचाराची हत्या करत आहेत. गांधीच्या विचारामध्ये जन्माप्रमाणे कोणावरती दोषारोप करणे बसत नाही. गांधीच्या विचाराप्रमाणे हे असे जे काही तथाकथित विद्वान आहेत ते जी मांडणी करतात ती बसत नाही. गांधी असरकारवादी होते हे सगळे NGO करण आणि सरकारची मदत आणि सूट सबसिडी अनुदान मध्ये अडकलेले लोक आहेत आणि हे गोष्टी मात्र अशा करतात स्वतःला गांधीवादी म्हणत आणि बाकीच्यांवरती टीका करत असताना की बाबा हे सावरकर प्रेमी आहेत म्हणून कसे गांधीवादी आहेत. अशा तथाकथित गांधींच्या भक्तापासूनच गांधींना धोका राहिलेला आहे हे जास्त ठळकपणे द्वादशीवारांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.